आजच्या तासिकेला आपण सरळ व्याज याच्यावरती काही उदाहरणं पाहणार आहोत. ठीक आहे. पण हे उदाहरणं पाहण्याच्या अगोदर सरळ व्याज म्हणजे काय आणि सरळ व्याज काढत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी माहित पाहिजेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. एक लक्षात ठेवायचं, सरळ व्याज म्हणलं की मोदक. सरळ व्याज म्हणलं की मोदक लक्षात ठेवायचं. तर कसं लक्षात ठेवायचं, तर बघा, सरळ व्याज बरोबर मोदक म्हणजे मोदक मधलं पहिलं अक्षर काय म आहे, दुसरं अक्षर द आहे आणि तिसरं अक्षर क आहे. मग सरळ व्याज बरोबर मोदक 100. लक्षात. म म्हणजे मुद्दल. म म्हणजे काय आलं बघा, म म्हणजे आलं मुद्दल. मुद्दल. त्याच्यानंतर द म्हणजे आलं दर. दर यालाच इंग्लिश मध्ये रेट म्हणतात आणि मुद्दलाला इंग्लिश मध्ये म्हणतात प्रिन्सिपल. काय म्हणतात? प्रिन्सिपल. दर. आणि क म्हणजे कालावधी. बघा, क म्हणजे काय? कालावधी. बघा, कालावधी. त्यालाच आपण काय म्हणतो? टी, टाइम. बरोबर, टी, टाइम किंवा मुदत. समजलं का? सरळ व्याज. आणि सरळ व्याजला काय म्हणतात माहितीये का? सिंपल इंटरेस्ट म्हणजे ESI म्हणतात. बरोबर, सिंपल इंटरेस्ट. आता सरळ व्याज म्हणजे काय? तर बघा, आपण एखाद्या बँकेमध्ये जातो, त्या ठिकाणी कर्ज घेतो, हे की नाही. समजा बँकेतून आपण 1,00,000 रुपये घेतले आणि 1,00,000 रुपये घेतल्यानंतर आपण काय करतो, तर 100ला 2 रुपये. बरोबर, 100ला 2 रुपये किंवा 100ला 3 रुपये याप्रमाणे त्या 1,00,000वरती आपण काय करत असतो, त्या बँकेमध्ये पैसे भरत असतो. त्याला म्हणायचं व्याज. काय म्हणायचं? व्याज म्हणायचं. किंवा आपण ज्या बँकेमध्ये ठेव ठेवतो त्या ठेवीच्या बद्दल आपल्याला त्या ठेवीपेक्षा जास्त काय करत असते, रक्कम भेटत असते. समजा आपण काय केली, 1,000 रुपये ठेव ठेवली आहे. 1,000 रुपये काय केलेलं आहे, ठेव ठेवलेली आहे. आणि ज्या वेळेला आपली मुदत संपते त्यावेळेला आपण ती ठेव बँकेतली काढू, त्यावेळेला आपल्याला 1,100 रुपये मिळतात. मग हे जास्तीचे जे 100 रुपये आहेत, या 100 रुपयाला काय म्हणायचं? व्याज म्हणायचं. काय म्हणायचं? व्याज म्हणायचं. आणि ह्या 1,000ला काय म्हणायचं? मुद्दल. काय म्हणायचं? मुद्दल. त्याला प्रिन्सिपल म्हणतात. बरोबर. मग आता ज्या वेळेला आपली मुदत संपते त्यावेळेला हे प्रिन्सिपल आणि मुदत, प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल आणि व्याज दोन्ही मिळून देतात, त्याला म्हणायचं अमाऊंट. काय म्हणायचं? अमाऊंट. आणि अमाऊंट म्हणजेच काय माहितीये का? अमाऊंट त्यालाच आपण रास म्हणतो. रास म्हणतो. ही रास कशी होते, तर रास किंवा अमाऊंट याचं सूत्र काय आहे? PSI. काय? PSI माहिती आहेत का नाही? कुठं असते? पोलीस स्टेशनला. बरोबर आहे का? कुठं असते? पोलीस स्टेशनला. पण इथं अमाऊंट म्हणलं की PSI लक्षात ठेवायचं. P अधिक SI म्हणजे प्रिन्सिपल म्हणजेच काय? मुद्दल अधिक सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज. सरळ व्याज आणि मुद्दल मिळून काय होते? रास तयार होते. ठीक आहे. आता एवढं झालं. याच्यानंतर याच्यावर आधारित काही उदाहरणं आपण घेऊयात. ठीक आहे. चला पुढे बघा, पहिलं उदाहरण काय आहे? जसाजसे बघा, जसाजसे 10 दराने 3,000 मुद्दलावर 3 वर्षाचे सरळ व्याज किती? काय काढायचंय? सरळ व्याज. मग या ठिकाणी सरळ व्याज बरोबर मद गुणिले द गुणिले क म्हणजेच मोदक. लक्षात ठेवायचा किती? 100. ठीक आहे. आता म म्हणजे मुद्दल. म म्हणजे काय? मुद्दल. मग दिलेल्या उदाहरणामध्ये मुद्दल किती आहे? 3,000 रुपये मुद्दल आहे. बरोबर. मग इथं 3,000 लिहून घेऊयात. त्याच्यानंतर दर काय आहे रे? जसाजसे 10 दराने म्हणजे दर किती आला? 10ला. मग इथं 10 लिहून घेऊयात. आणि गुणिले क म्हणजे मुदत किंवा कालावधी, 3 वर्षाचा कालावधी. मग या ठिकाणी 3 घेतलं आणि खाली लिहिलं 100. आता हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. मग किती राहिलं? 30 गुणिले 10 गुणिले 3. मग बघा, 3 त्रिक 9, 9 एक 9 आणि हे 2 शून्य म्हणजे किती झालं? 900 रुपये. हे काय झालेलं आहे? तर हे सरळ व्याज झालेलं आहे. आणि 900 हा पर्याय कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे. 200 मुद्दलाची सरळ व्याजाने 10 वर्षात दाम दुप्पट होण्यात जसाजसे व्याजाचा दर किती असेल? आता पहिल्यांदा काय करायचं एक सांगतो तुम्हाला. असं गणित असल्यानंतर सगळ्यात अगोदर गणितामध्ये काय काय दिलेलं आहे ते माहिती आपण काढून घ्यायची. ठीक आहे. आता इथं बघा, 1200 मुद्दलाची म्हणजे मुद्दल किती आहे? मुद्दल आहे 1200. मुद्दल किती आहे? मुद्दल बरोबर 1200 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर सरळ व्याज 10 वर्षात. 10 वर्षात म्हणजे काय आहे? हा कालावधी. मग याला
आपण कालावधी म्हणू किंवा मुद्दल किंवा मुदत म्हणू. कालावधी बरोबर 10 वर्ष. ठीक आहे. त्याच्यानंतर दाम दुप्पट होण्यास, आता लक्षात घ्या, हे महत्वाचं हे समजून घ्या. मुद्दल किती आहे रे? 1200 रुपये आहे. बरोबर. मुद्दल किती आहे? 1200. दाम दुप्पट, याशीच्या दुप्पट किती येईल रे? त्याला 2400 येईल. बरोबर आहे. मग अधिक हे 1200. बरोबर. हे 1200 आणि हे 1200 असे दोन्ही मिळून काय होणार आहे? 2400 रुपये होणार आहे. बरोबर. मग हे 1200 मुद्दल आलं, मग राहिलेलं हे काय राहील? हे राहील व्याज, म्हणजे दाम दुप्पट. बरोबर. समजा 100 रुपये आपण घेतलेले आहेत, मग 100चे दाम दुप्पट म्हणल्यानंतर किती होतील? 200 होतील. बरोबर आहे का? मग 200 कसे होतील बरं? तर बघा, 100चे 200 कसे होतील? हे 200 होतील. पण ते कसे होतील? हे मुद्दल आणि परत हे 100 व्याज, हे दोन्ही मिळून 200 झाले. बरोबर. त्याला म्हणायचं दाम दुप्पट. मग दाम दुप्पट होण्यास जसा जसे व्याजाचा दर किती आहे? आता दाम दुप्पट, हे व्याज किती येणार आहे? दाम दुप्पट म्हणते ना, मग व्याज किती येईल? 1200चे 1200 रुपये. बरोबर. आणि काय काढायचं आहे? जसा जसे व्याजाचा दर काढायचा आहे. काय काढायचं आहे? दर काढायचा आहे. मग दर आता कसं असतं बघा, आपल्याला सरळ व्याज बरोबर मोदक माहित आहे ना? माहित आहे. आता त्यालाच काय करायचं? उलटा फुलटा करून टाकायचा. उलटा फुलटा कसं करायचं बघा. आता सरळ व्याजाचं सूत्र बघू. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. आता दर विचारला असेल किंवा मुद्दल विचारला असेल किंवा कालावधी विचारला, काय करायचं? उलट पुलट करून टाकायचं. कसं करायचं बघा. दर विचारलाय ना, ही दर इथं ठेवला दर. आता बाकीचं इथं काय आहे? सरळ व्याज आहे. सरळ व्याज. आता इथं भागाकारात जे आहे ते वरी कुठं जाईल? गुणाकारात जाईल. आणि वरच्या गुणाकारातलं कुठं येईल? भागाकारात येईल. म्हणजे म गुणिले क. बरोबर. सूत्र कसं उलट पुलट झालं समजलं का? असं आपल्याला करता आलं पाहिजे. मग सरळ व्याज किती आलं? 1200 रुपये आलं. 1200 गुणिले 100. पुन्हा म म्हणजे मुद्दल. मुद्दल किती आहे? 1200 आहे. गुणिले कालावधी किती आहे? 10 वर्ष. बरोबर. दर निघणार आहे. मग आता इथं काटाकाटी 1200 गेले, हे 1200 गेले. 10 एक 10, 10 10 100, म्हणजे 10 बरोबर काय झाला? तो झाला दर. 10 काय झाला? दर झाला. मग 10 पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे. नेहाच्या बाबांनी तिच्या पहिल्या वाढदिवसाला 10,000 रुपये जसा जसे 8 दराने बँकेत ठेवली, तर तिच्या 6व्या वाढदिवसाला तिच्या बाबांनी एकूण किती रक्कम मिळेल? आता काय काय दिले ते बघायचं. ठीक आहे. नेहाच्या बाबांनी तिच्या पहिल्या वाढदिवसाला 10,000 रुपये जसा जसे 8 दराने बँकेत ठेवले, म्हणजे 10,000 हे काय आहे रे? हे आहे मुद्दल. काय आहे? हे आहे मुद्दल. मुद्दल बरोबर 10,000. बघा, 10,000 रुपये मुद्दल आहे. त्याच्यानंतर जसा जसे 8 दराने, म्हणजे दर किती आहे? दर आहे 8 दराने. आता खाली बघा, महत्वाचं, तिच्या 6व्या वाढदिवसाला. आता बघा इथं 6व्या वाढदिवसाला, मग मुदत किती येणार आहे? तिचा 6वा वाढदिवस आहे, पण पहिला वाढदिवस म्हणजे 1 वर्ष गेलेला आहे की नाही? बरोबर. मग दुसऱ्या वाढदिवसाला 1 वर्ष पूर्ण होईल. तिसऱ्या वाढदिवसाला 2 वर्ष पूर्ण होतील. चौथ्या वाढदिवसाला 3 वर्ष. पाचव्या वाढदिवसाला 4 वर्ष आणि 6व्या वाढदिवसाला 5 वर्ष पूर्ण होतील. म्हणजेच तिचा कालावधी किंवा मुदत जी आहे ती किती आहे? 5 वर्षाची आहे. बरोबर. 5 वर्ष. मग आता काय करायचं? आपल्याला सरळ व्याज बरोबर मोदक माहित आहे. मग त्या करायचं. सरळ व्याज बरोबर मोदक म गुणिले द गुणिले क भागिले 100. बरोबर. आता आपल्याला म माहित आहे. म म्हणजे मुद्दल किती आहे? ते आहे 10,000. 10,000 गुणिले द म्हणजे दर किती आहे? 8 आहे. आणि गुणिले कालावधी 5 वर्षाचा भागिले 100 केला. ठीक आहे. आता लक्ष द्या, हे 100 कटले, हे 2 शून्य कटले, मग वरी काय राहिलं? 100 गुणिले 8 गुणिले 5. मग 8 पंचे 40. 40 गुणिले 100 जर केलं तर ते येतं 4,000 रुपये. हे काय झालं? हे याचं व्याज झालं. बघा, काय झालं? व्याज झालं. मग काय म्हणतं? तर तिच्या बाबांना एकूण किती रक्कम मिळेल? एकूण किती रक्कम, म्हणजे हे व्याज आणि त्यांनी दिलेलं मुदत 10,000. म्हणजे बघा, हे 10,000 काय झालं? हे मुद्दल झालं आणि त्याच्यावर व्याज भेटलं हे 4,000. बरोबर. किती होणार आहे मग? 14,000 रुपये.
14,000 रुपये. आणि 14,000 हा पर्याय कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी. 4,000 हे 10% दराने सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवले असता मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल. बघा, आता पहिल्यांदा उदाहरण व्यवस्थित वाचन करून घ्यायचं. ठीक आहे, वाचल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते समजून घ्यायचं. बघा, 4,000 हे काय आहे रे, हे मुद्दल आहे. मग इथं आपण लिहून घेऊ, मुद्दल मुद्दल बरोबर 4,000 रुपये बरोबर. 10% दराने म्हणजे काय आहे, हा दर आहे, दर बरोबर 10%. ठीक आहे, सरळ व्याजाने किती वर्षात, म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, कालावधी किंवा मुदत काढायची आहे. मुदत किंवा कालावधी हा आपल्याला माहित नाही, म्हणजे तो काढायचा आहे. आणि काय म्हणतंय, ठेवले असता मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट, मुद्दलाच्या दुप्पट. मग ही रक्कम मुद्दलाच्या दुप्पट आहे, म्हणजे मुद्दल किती आहे, 4,000 आहे, म्हणजे मिळणारी रक्कम किती असेल, 8,000. मग 4,000 जर मुद्दल असेल तर राहिलेलं 4,000 काय असणार आहे, व्याज असणार आहे. म्हणून इथं लिहायचं व्याज बरोबर 4,000 रुपये बरोबर. आता काढायचं काय, मुदत किंवा कालावधी. मग कालावधी काढत असताना कसं काढतो आपण, कालावधी किंवा मुदत. मुदत बरोबर 100 गुणिले सरळ व्याज भागिले मुद्दल, मुद्दल गुणिले दर बरोबर. मग बघा, 100 गुणिले सरळ व्याज किती आलं, मुद्दलाच्या एवढंच म्हणजे 4,000 आलेला आहे. आणि खाली मुद्दल परत 4,000 आलेला आहे, गुणिले दर आलेला आहे 10. ठीक आहे, हे 4,000 कटले, हे 4,000 कटले, 10 एक 10 आणि 10 10 100 म्हणजे मुद्दत, मुद्दत बरोबर किती आलेला आहे, 10 आलेलं आहे. आणि 10 हा पर्याय कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. हरजित सिंगने बँकेतून 20,000 रुपये दशादशे 7 दराने 3 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतले तर त्याला बँकेत किती व्याज द्यावे लागेल. काय काढायचंय, व्याज काढायचं आहे. मग काय काय दिलेलं आहे बघा, 20,000. बँकेतून किती रुपये काढलेले आहेत, 20,000. मग बँकेतून जी रक्कम घेतलेली आहे तिलाच आपण मुद्दल म्हणत असतो. मग इथं लिहून घ्यायचं मुद्दल, मुद्दल बरोबर 20,000. त्याच्यानंतर दशादशे 7 दराने म्हणजे दर, दर बरोबर 7 आणि 3 वर्षासाठी म्हणजे त्याला मुदत किंवा कालावधी बरोबर किती, 3 वर्ष. आणि काढायचे काय, सरळ व्याज. मग सरळ व्याज काढायचं म्हणल्यानंतर सरळ सरळ काढायचं. कसं काढायचं, तर बघा, सरळ व्याज, व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. मग म म्हणजे मुद्दल किती आहे, मुद्दल आहे 20,000, 20,000 गुणिले दर आहे 7 गुणिले मुदत आहे 3 भागिले 100 केलं. मग हे दोन म्हणजे 100 मधले 2 शून्य कटले, इथले 2 शून्य कटले, राहिलं 200 गुणिले 7 गुणिले 3. मग इथं 7 त्रिक 21, 21 दोन्ही 42 आणि हे 2 शून्य जशास तसे, म्हणजे उत्तर आलेलं आहे 4,200 रुपये. आणि 4,200 रुपये हा पर्याय कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी. त्याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण चला. 1 रुपयाचे एका महिन्याचे व्याज 1 पैसा असल्यास तो व्याजदर दशादशे किती झाला. बघ, एकदम सोपं आहे. काय आहे, तर या ठिकाणी 1 रुपयाचे एका महिन्याचे व्याज 1 पैसा आहे. बघा, 1 महिन्याचे व्याज किती आहे, एका महिन्याचे व्याज, व्याज 1 पैसा आहे बरोबर. मग आता मला एक सांगा की एका महिन्याचे व्याज 1 पैसा आहे, मग दशादशे म्हणतोय या ठिकाणी, दशादशे म्हणतोय. दशादशे याचा अर्थ काय होतो, दर साल दर शेकडा, दशादशे याचा अर्थ होतो दर साल दर शेकडा, शेकडा बरोबर. म्हणजे दर साल म्हणजे वर्षाचा व्याजदर बरोबर, वर्षाचा व्याजदर किती झाला असं म्हटलेलं आहे. मग महिन्याला, एका महिन्याला 1 पैसा, मग वर्षामध्ये महिने किती असतात रे,
12 महिने असतात बघा, 12 महिने. मग 12 महिने म्हणल्यानंतर 12 महिन्याचा किती होईल रे? 12. बरोबर आहे का? किती होईल? 12 होईल. आणि 12 हा पर्याय कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. एका माणसाने 2 वर्षाकरिता दशादशे 8 दराने 4000 उसने घेतली. 2 वर्षानंतर परतफेड करताना म्हणजे वापस देत असताना त्यानं काय केलं? 4000 रुपये आणि एक टेबल दिला. तर टेबलाची किंमत किती असेल? आता टेबलाची किंमत या ठिकाणी विचारलेली आहे. खरं जर बघितलं तर टेबल म्हणजेच काय? त्याचं व्याज असणार आहे. बरोबर आहे? काय असणार आहे? व्याज असणार आहे. मग काय करायचं? पहिल्यांदा काय काय दिलंय बघा. इथं 2 वर्षाकरता म्हणजे ही आहे मुदत. मुदत बरोबर 2 वर्ष. दशादशे 8 दराने, दर साल, दर शेकडा 8 दराने म्हणजे हा झाला दर. दर बरोबर झाला 8 वर्ष. आपला 8%. आणि 4000 उसने घेतले. उसने घेतले म्हणजे ते झालं मुद्दल. काय झालं? मुद्दल. मुद्दल बरोबर 4000. आता 4000 रुपये वापस केले आणि एक टेबल वापस केला म्हणजे 4000 हे मुद्दल आहे आणि टेबल म्हणजे व्याज आहे. बरोबर आहे? मग सरळ सरळ काय करायचं? तर सरळ सरळ आपल्याला काढायचं आहे सरळ व्याज. सरळ व्याज बरोबर मोदक मधला म गुणिले द गुणिले क भागिले 100. मग म आहे 4000 गुणिले द आहे 2, द आहे 8 आणि क आहे 2 भागिले 100 केलं. मग हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 40 गुणिले 8 गुणिले 2. मग 8 दोन्ही 16, 16 चौक 64 म्हणजे 64 आणि इथलं एक शून्य म्हणजे याचं उत्तर जे झालं ते किती झालं? 640 रुपये. एवढ्या पैशाचा त्यानं काय केला? टेबल दिलेला आहे. तो पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे. ठीक आहे. स्वर्धाने दशादशे 8 दराने एका बँकेत 25,000 6 वर्षाकरिता ठेवले. तर 6 वर्षानंतर तिला किती व्याज मिळेल? काय काढायचं? व्याज काढायचं आहे. मग काय करावं लागेल? स्वर्धाने दशादशे 8 दराने म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे पहिला दर आणि तो किती आहे? 8%. ठीक आहे. एका बँकेत 25,000. 25,000 काय आहे? हे आहे मुद्दल. मुद्दल. मुद्दल बरोबर 25,000 आणि 6 वर्षासाठी ठेवले म्हणजेच मुदत किंवा कालावधी जो आहे तो आहे 6 वर्ष. आणि काढायचं काय? व्याज काढायचंय बघा. मग काय करावं लागेल? सरळ व्याज. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100 करावं लागेल. मग म म्हणजेच मुद्दल किती आहे? मुद्दल तर ते आहे 25,000 गुणिले द म्हणजे दर आहे 8 आणि क म्हणजे मुदत ते आहे 6 वर्ष भागिले 100 केलं. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. राहिले किती? 250 गुणिले 8 गुणिले 6. मग बघा 25 8 200 आणि हे एक शून्य गुणिले 6 6 दोन्ही 12 आणि हे 3 शून्य जशास तसे म्हणजे 12,000 रुपये हे काय असणार आहे? याचं व्याज असणार आहे. आणि हा पर्याय कुठं आहे? तर हा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे. ठीक आहे. काही रक्कम दशादशे 5 दराने 3 वर्ष बँकेत ठेवली. 3 वर्षानंतर त्याला रुपये 1500 सरळ व्याज मिळाले. तर त्याने किती रक्कम बँकेत ठेवली? किती रक्कम बँकेत ठेवली याचा अर्थ या ठिकाणी काय काढायचा आहे? मुद्दल काढायचे. मग काय काय दिलं? तर बघा दशादशे 5 दराने म्हणजे दर दिलेला आहे तो आहे 5%. त्याच्यानंतर 3 वर्ष म्हणतं म्हणजे मुदत किंवा कालावधी जो आहे तो किती आहे? तो आहे 3 वर्ष. आणि सरळ व्याज जे दिलेला आहे सरळ व्याज बरोबर 1,500 रुपये. आणि याच्यावरून आपल्याला मुद्दल काढायचं आहे. मग सरळ व्याजचं सूत्र वापरायचं किंवा डायरेक्ट मुद्दलचं जरी सूत्र वापरलं तरी चालतं. मग मुद्दल बरोबर सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुदत त्यालाच कालावधी म्हणायचं गुणिले दर. बरोबर. पण सरळ व्याज किती आहे? ते आहे 1,500. 1,500 गुणिले 100 भागिले कालावधी 3 वर्ष आणि दर आहे 5. मग इथं 3 1 3 3 5 15
इथं 500 झाले, 5 एक 5, 5 एक 5, 100, 100 गुणिले 100, 100 गुणिले 100 बरोबर झाले 10,000 रुपये. आणि 10,000 रुपये हा पर्याय कुठे आहे? तर हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. हेच निघाले. दीपने 2,000 रुपये 4 वर्षासाठी दसादसे 8 दराने ठेवले व परीने 4,000 रुपये 4 वर्षासाठी दसादसे 4 दराने ठेवले, तर 4 वर्षांनंतर दोघांना मिळणाऱ्या रकमांमधील संबंध काय असेल? संबंध काय असेल? आता दोघ जण आहेत बघा, दीप आहे आणि परी एक आहे. ठीक आहे, मग दीपला किती व्याज मिळणार आहे ते पहिल्यांदा आपण काढून घेऊयात. ठीक आहे, मग बघा दीपनं काय केलंय, 2,000 रुपये ठेवलेले आहेत 4 वर्षासाठी आणि 8% दराने. म्हणजे 2,000 काय आहे त्याचं? ते आहे मुद्दल. मुद्दल बरोबर 2,000. त्याच्यानंतर 4 वर्षासाठी म्हणजे मुदत किंवा कालावधी बरोबर 4 वर्ष आलं आणि दसादशे 8% दराने म्हणजे दर बरोबर 8 आलं. ठीक आहे, बरोबर. मग आता दीपचे सरळ व्याज काढू. ठीक आहे, मग बघा दीप हा कोण आहे? दीप आहे. मग दीपचे सरळ व्याज काढून त्याच्यासाठी सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. मग किती आहे? 2. म्हणजे मुद्दल आहे 2,000 गुणिले दर आहे 8 आणि कालावधी आहे 4 भागिले 100 केलं. मग हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले बरोबर. 8 दोन्ही 16, 16 चौक 64 आणि इथला 1 शून्य म्हणजे 640. हे कुणाचं व्याज झालं? हे दीपच्या रकमेवरील व्याज झालं. आता कुणाचं काढायचं? परीचे. ठीक आहे, काय काढायचं? परीचं काढायचंय. मग परीचं मुद्दल किती आहे बघा? मुद्दल आहे 4,000. 4,000 रुपये आहे. त्याच्यानंतर 4 वर्षासाठी म्हणजे कालावधी जो आहे किंवा मुदत जे आहे ते आहे 4 वर्ष आणि दसादशे 4 दराने म्हणजे दर जो आहे तो सुद्धा 4च आहे. मग काय करायचं? हिचं सरळ व्याज काढण्यासाठी सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100 केलं. मग मुद्दल आहे 4,000 गुणिले दर 4 कालावधी 4 भागिले 100. हे 100 कटले, हे गेले. 4 चौक 16, 16 चौक 64 म्हणजे 640 रुपये. हे सुद्धा काय झालेलं आहे? या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे, आता बघा दीपचं व्याज आलेलं आहे 640 आणि परीचं पण व्याज काय आलेलं आहे? परीचे व्याज जे आलेलं आहे ते पण 640 आहे. मग याचा जर संबंध बघितला तर दीपला परीपेक्षा जास्त व्याज भेटलंय का? नाही, म्हणून हे चुकीचं आहे. दीपला परीक्षेपेक्षा कमी भेटलंय का? नाही, दोघांना समान आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 दोघांना समान आहे हे बरोबर असणार आहे. ठीक आहे, दसादसे 4 दराने 5,000 रुपयाचे सरळ व्याज मुद्दलाच्या दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? किती वर्ष म्हणजे काय काढायचंय? मुदत काढायची. काय काढायची? मुदत काढायची. पहिल्यांदा काय काय दिलं ते आपण घेऊन घेऊ. दसादशे 4 दराने म्हणजे दर जो आहे तो आहे 4. 5,000 रुपयाचे म्हणलं की हे मुद्दल आलं. 5,000 काय आलं? मुद्दल बरोबर 5,000. बघा बरं का. आता पुढचं बघा, 5,000 रुपये सरळ व्याज मुद्दलाच्या दुप्पट. मग इथं सरळ व्याज मुद्दल किती आहे? 5,000 आणि त्याच्या दुप्पट म्हणजे किती आलं? 10,000. किती वर्ष लागतील? मग काय काढायचं? मुदत काढायची बरोबर. त्याच्यानंतर बघा आता मुदत काढायची म्हणून मुदतचं सूत्र लिहून घ्या. मुदत बरोबर सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर. एवढं लिहिलं तर आलं एवढं. बघ सरळ व्याज किती आलं? 10,000 गुणिले 100 भागिले मुद्दल किती आलं? 5,000 गुणिले दर किती आहे? 4 बरोबर. ही 3 शून्य गेले, ही 3 शून्य गेले. 5 एक 5, 5 दोन्ही 10 बरोबर. आता 2 गुणिले इथले 100 किती झाले? 200 आणि खाली छेद असताना 4. 4 एक 4, 4 पंचे 20 किती आलं? 50. मग 50 पर्याय क्रमांक 1. बघा राहुलने 15,000
3 वर्षासाठी काही दराने संतोषला वापरायला दिले. संतोषने त्याला 4,500 व्याज दिले, तर व्याजाचा दर दशादशे किती असेल? काय काढायचा आहे? व्याजाचा दर काढायचा आहे. राहुलनं 15,000 रुपये म्हणजेच हे झालं मुद्दल. मुद्दल बरोबर 15,000 रुपये. त्याच्यानंतर 3 वर्षासाठी म्हणजे ती झाली मुदत. मुदत बरोबर 3 वर्ष. काही दराने संतोषला वापरायला दिले. संतोषने त्याला 4,500 व्याज दिले. मग व्याज आलेला आहे 4,500 रुपये. तर व्याजाचा दर विचारलेला आहे. मग दर माहित नाही आपल्याला, मग दर काढायचा आहे. मग दराचं सूत्र काय आहे बघा. दर बरोबर सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले मुदत. मग या ठिकाणी सरळ व्याज बरोबर किती आलेला आहे? 4,500 आलेला आहे गुणिले 100 केलं. मुद्दल किती आहे? मुद्दल आहे 15,000 गुणिले मुदत आहे 3 वर्ष. ठीक आहे. आता इथले 3 शून्य गेले, हे 2 आणि इथला 1 शून्य गेला. ठीक आहे. 15 1 15, 15 2 30, 15 त्रिक 45 आणि हे शून्य, 3 1 3, 3 10 30 म्हणजे व्याजाचा दर आला 10% आणि 10% हा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे. बघा 500 मुद्दलाचे दशादशे 8 दराने 3 वर्षाचे सरळ व्याज किती? मग सरळ व्याज काढायचं आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. मग मुद्दल आलेला आहे 500 रुपये गुणिले दर आलेला आहे 8 आणि मुदत आहे 3 भागिले 100 केलं. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. त्याच्यानंतर 8 पंचे 40, 4 त्रिक 12 आणि हे शून्य म्हणजे 120 रुपये हे काय आलेलं आहे? याचं सरळ व्याज आलेला आहे. आणि हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आलेला आहे. रोहितला दशादशे 7 दराने एका मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज 2,520 मिळाले, तर मुद्दल किती आहे? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. काय काढायचे आपल्याला? या ठिकाणी मुद्दल काढायचा आहे. काय काय दिलेला आहे? तर या ठिकाणी दर दिलेला आहे 7. एका मुद्दलाचे 3 वर्ष मुदत दिलेली आहे ती म्हणजे 3 वर्ष आणि व्याज दिलेला आहे सरळ व्याज ते किती आहे? 2,520 रुपये आणि काढायचं आहे मुद्दल. मुद्दल बरोबर किती? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. मग सूत्र मांडून घ्या. मुद्दल बरोबर सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुदत गुणिले दर. मग सरळ व्याज किती आलेला याचं? 2,520 गुणिले 100. त्याच्यानंतर मुदत किती आहे याची? 3 वर्ष आहे आणि दर आहे 7 वर्ष. ठीक आहे. मग बघा 5 6 7 8 9 म्हणजे याला 3 न भाग जातो. ठीक आहे. मग 3 1 3, 3 3 8 24 उरला 1, 3 चौक 12 आणि इथं 0. ठीक आहे. पुन्हा 7 न जातो, 7 1 7, 7 1 7, 7 2 14 120. मग 120 गुणिले 100 आलं. मग 12 1 12 आणि हे 3 शून्य म्हणजे उत्तर आलेलं आहे 12,000 आणि 12,000 हा पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी. ऋतुजाने प्रणवला दशादशे 8 दराने रुपये 2,500 6 महिन्यासाठी सरळ व्याजाने दिले, तर प्रणव ऋतुजाला 6 महिन्याचे किती व्याज देईल? आतापर्यंत आपण पूर्ण वर्षामध्ये व्याज काढलेला बरोबर. आता इथं 6 महिन्यामध्ये. मग 6 महिने म्हटल्यानंतर ते कसं लिहायचं सूत्रामध्ये बघा. प्रणवला दशादशे 8 दराने म्हणजे दर काय आहे? दर आहे 8%. 2,500 रुपये दिले म्हणजे ते आहे मुद्दल. मुद्दल बरोबर 2,500 रुपये आणि 6 महिन्यासाठी बघा. मग 6 महिन्यासाठी म्हणजे मुदत जी आहे मुदत याला आपण 12 महिने म्हणजे एका वर्षात 12 महिने असतात त्याला 6 महिने अशा प्रकारे लिहू शकतो. बरोबर का? मग हे लिहिलं आणि काढायचंय आपल्याला व्याज काढायचंय. मग काय करायचं? मग सोपं आहे. सरळ व्याज
बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. आता काय करायचं, म किती आहे, म म्हणजे मुद्दल आहे 2,500 रुपये गुणिले दर आहे 8 आणि या ठिकाणी जो कालावधी लिहायचा आहे त्या ठिकाणी काय करायचं, वरचे महिने आहेत ते वरी लिहा आणि त्याला खाली 100 गुणिले 12 खाली लिहिलं तरी चालतं बरं का. आता बघा, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 6 1 6, 6 दोन्ही 12, बे 1 बे, बे चोक 8, 25 चोक 100. मग 100 हे काय झाले, याचे व्याज झालेलं आहे आणि 100 हा पर्याय कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे. याचा दशे काही दराने 5,000 चे 3 वर्षाचे सरळ व्याज 1,350 होते, तर व्याजाचा दर किती, काय काढायचा आहे, व्याजाचा दर काढायचा. मग काय करायचं, पहिल्यांदा 5,000 चे म्हणलं म्हणजे हे काय आहे, हे आहे मुद्दल, मुद्दल बरोबर 5,000 रुपये. ठीक आहे. 3 वर्षाचे सरळ व्याज म्हणजेच ही आहे मुदत किंवा त्याला कालावधी आपण म्हणतो, ती आहे 3 वर्ष आणि सरळ व्याज दिलेला आहे, व्याज बरोबर 1,350 रुपये. सरळ व्याज बरोबर किती आहे, 1,350. तर व्याजाचा दर काढायचा आपल्याला, दर. मग काय करायचं, दरचं सूत्र लिहून घ्यायचं, दर बरोबर सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले कालावधी किंवा मुदत. सरळ व्याज किती आलेला आहे, ते आलेलं आहे बघा 1,350. 1,350 गुणिले हे 100 भागिले मुद्दल आहे 5,000, हे 5,000 गुणिले 3. ठीक आहे. मग आता इथले हे 2 शून्य, हे 3 शून्य गेले, किती राहिलं, 5 आणि 4 9, म्हणजे इथं 3 ने भाग जाऊ शकतो. 3 1 3, पुन्हा 3 चोक 12, 3 चोक 12 उरला 1 झाले 15, 3 5 15. ठीक आहे. पुन्हा या 45 ला 5 न भाग जातो, मग 5 न 5 1 5, 5 9 45, म्हणजे या ठिकाणी जो दर आलेला आहे तो काय आलेला आहे, 10.9%. 10.9 अशा प्रकारचा दर आलेला आहे आणि हा पर्याय कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. ठीक आहे.